अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार, आपले खूप खूप स्वागत आहे. आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचित्रावरून. अध्याय 24. या अध्यायाच्या वाचनाने आणि श्रवणाने ब्रह्म वैचारिक गोंधळ दूर होऊन मनात शांती लाभते. चला तर मग आज आपण पाहूया अध्याय 24. त्रिविक्रम भारती. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनी म्हणाले, नामधार का? कुमशी गावचा त्रिविक्रम महामुनी हा आपली दांभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करतो आहे हे श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी जाणले होते. वेदज्ञ श्री विक्रमाकडून नकळत साधू निंदेचे पाप घडत होते, म्हणून त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तेथे जाण्याचे ठरवले. राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली, अश्व गज शृंगारले, दरबार सिद्ध झाला. मग श्रीगुरूंची स्वारी वाद्यांच्या गजरात गाणगापुराहून कुमशी गावी निघाली. त्यावेळी त्रिविक्रम भारती ऋषीयांची मानसपूजा करीत होता, पण काही केल्या दूर ध्यान लागेना. मनपटलावर उपास्य देवतांची मूर्ती प्रकट होईना. हा काय प्रकार आहे? त्याला काहीच कळेना. तो चिंतामग्न झाला. आज माझी इष्टदैवत अशी अपेक्षा का करत आहे? माझी एवढी वर्षाची आराधना आहे, माझे तप सामर्थ्य आज व्यर्थ झाले, असे अनेक विचार त्याला बेचैन करू लागले. त्याने डोळे उघडले. तोच नदी तीरावरून श्रीगुरूंची पालखी येताना दिसली. त्या पालखीत श्रीगुरू त्रिविक्रम भारतीच्या इष्टदेवतेचे अर्थात ऋषीयाचे रूप घेऊन बसले होते. त्यांच्या समवेत आलेल्या राजाच्या दळभरातील सर्व सैनिक श्रीगुरू सारखीच दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले. ते दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले. त्यांचा सर्व ताठा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला. आपण जे पाहत आहोत तो भ्रम आहे की सत्य हेच त्यांना कळेना. ते पालखीपाशी धावले. पालखीत विराजमान असलेल्या ऋषी सरस्वतींना आपल्या इष्टदेवतेला वंदन केले व विनम्रतेने म्हणाले, महाराज, आपण मला ऋषी रूपाने दर्शन दिले. मी धन्य झालो. आपल्या समवेत असलेली ही सर्व दंडधारी यती मंडळी एकसारखी दिसत आहेत. तुमचे स्वरूप अचिंत्य आहे, ते माझ्या पामराला कसे कळणार? म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून त्याला निज स्वरूपात दर्शन द्या. त्याने श्रीगुरूंची मनपूर्वक स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी आपली योगमाया आवरून त्याला शिवसमान तेजस्वी असे निजरूप दाखवले आणि म्हणाले, तू आमची निंदा करतोस, आम्हाला दांभिक म्हणतोस. हा तुझा गैरसमज दूर करण्यासाठी मी इथे आलो आहे. तुला तुझ्या मानसपूजेतील ऋषी मूर्तीचे दर्शन झाले ना, मग तो दांभिक आहे की नाही ते तूच ठरव. त्रिविक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता. श्रीगुरू आपले दैवत एकच आहे. श्रीगुरू हे चराचरी व्याप्त परमात्मा आहेत याची त्याला पूर्ण पटली होती. तो श्रीगुरूंना शरण गेला. त्याने स्वतःकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीची क्षमा मागितली व म्हणाला, गुरुदेव, आपण करुणासागर आहात, या बालकाचा उद्धार करा. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, बच्चा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तुला सद्गती प्राप्त होईल. परमार्थ साध्य करून तू ईश्वराशी एकरूप होशील. तुला पुनर्जन्म नाही. त्रिविक्रम भारती तयारीचा साधक होता. त्याचा अल्प दोष दूर करणे आवश्यक होते. ते कार्य साध्य करून श्रीगुरूंनी त्याचा उद्धार केला. त्यानंतर ते गाणगापुरास परतले. नामधारका, गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधीच करू नये. ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परात्पर ब्रह्मस्वरूप असतात. त्यांना शरण जावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे. येथे आपला अध्याय 24 समाप्त होत आहे. आता उर्वरित भाग आपण पुढील अध्यायांमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.